माझ्या समाजाला विनंती केली की हात जोडून, माय बाप 2.5 वर्ष झालं लगातार रात्रंदिवस मी लढतो. एक दिवस सुद्धा दुसरं काम केलं नाही. 12 महिने कोणीही समाजाचं काम करत नाही. आजकाल लोकांना वेळ नाहीये. स्वार्थ सोडून, स्वतःचा व्यवसाय सोडून, धंदा सोडून, काही नोकरी सोडून काम करायला वेळच नाहीये. मी 24 तास त्यांच्यासाठी लढतोय. 2.5 वर्ष उलटून गेलेत आता. इतकं खरंच सांगतो मी, माझी पाठ थोपटीत नाही. पण 24 तास समाजासाठी 12ही महिने कोणीही करत नाही. आपण आपले कामं बघून करते. मी त्यांच्याच आयुष्यासाठी रात्रंदिवस झटतोय. मग 1 वर्ष जर मला सुट्टी दिली ना, मी समाजालाच विनंती करून सुट्टी मागितली की अ, आरक्षण आता मिळालेच. राहिलेलं पण घेणारच आहे मी. म्हणजे आरक्षण विषय संपला हे विषय मी अजिबात म्हणत नाही. कारण हैदराबादचं गॅजेट निघालंय, 58 लाख नोंदी निघाल्यात. मराठा समाज भरपूर आरक्षणात गेलाय. राहिलेला पण घालणार आहे मी. 17 संस्थांचं गॅजेट पण घेणार आहे. काय ठेवत नाही शिल्लक. पण काय आता हे आरक्षण मिळालंय, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही. पण एक यंत्रणा असली पाहिजे गोरगरिबाच्या कामासाठी. कारण काय आहे, समाज एकत्र आलाय. आपण 6 कोटी 7 कोटी मराठ्यांना तर सांगू शकत नाही अशी अडचण आली. आपली एक यंत्रणा असली पाहिजे काम करायला. आता मुंबई पुण्याला अडचण आली, अमरावती नागपूरला अडचण आली किंवा इकडं लातूरला अडचण आली, तिकडं रत्नागिरी